आज कुठेतरी आतमधून आपल्या सीट्स कशा पाडता येईल, फक्त शिवसेनेच्या नव्हे तर भाजपच्या देखील सीट पाडण्याचं षडयंत्र ह्या लोकांकडनं सुरू होतं. आता यांच्यासाठी बोलण्यासाठी बाहेर कोण आला? महेश सावंत. याच्यावरती आपल्याला कळायला पाहिजे ना की हे कोणासाठी मदत करत होते, कोणासोबत यांचा संबंध. मिली बघत होती महेश सावंत आणि या पदाधिकाऱ्यांची. ही जी टोळी होती ह्यांची आणि महेश सावंतची मिलावट होती, ह्याच्यावरनं कळून येतं की ह्यांचा संपर्क महेश सावंतशी होता. लगेच त्यांची बाजू घ्यायला सकाळी उठून न उठणारा सकाळी माणूस आज त्यांची बाजू घ्यायला येतो. ही जी टोळी आहे यांच्यावरती कारवाई होणं किंवा ह्यांच्याबद्दल आता कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे की दरवेळेला आज विरोधी पक्षाला कशा प्रकारे मदत होईल यासाठी हे कार्य करत असतात. आपल्यासोबत सध्या समाधान सरवणकर आहेत. पहिला असेल तर तुमच्या विभाग प्रमुखांनी जे चॅट तुम्ही सांगत होता ते समोर आणलं आहे, काय सांगाल? पहिली तर गोष्ट, जे चॅट आलं आहे त्यात आपण बघितलं असाल की माझं परत एकदा मत असंच आहे की भारतीय जनता पक्षाचे व परिवार ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माही विधानसभेमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं होतं आणि आमच्यासोबत पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हे जे स्थानिक मूळ पदाधिकारी आहेत हे आमच्यासोबतच होते. आम्ही कुठेही बोललो नाही की ते आमच्यासोबत नव्हते. त्यांनी खूप मेहनतीने काम केलं आहे. परंतु एक टोळी जी कार्यरत होती, आपण त्या चॅटमध्ये देखील बघितलं असेल ज्या प्रकारे चॅटिंग चालू होती. आज कुठेतरी आतमधून आपल्या सीट्स कशा पाडता येईल, फक्त शिवसेनेच्या नव्हे तर भाजपच्या देखील सीट पाडण्याचं षडयंत्र ह्या लोकांकडनं सुरू होतं. जसं लोकसभेला झालं तसंच विधानसभेला झालं. आम्हाला वाटलेलं की आता ही लोक कुठेतरी एक पक्षाचं काम करतील, यांची इच्छा असेल की कुठेतरी आपले साही नगरसेवक आपल्या महायुतीचे येतील आणि येणाऱ्या काळात लोकसभेसाठी आपण आता तयारी चालू केलेली आहे, त्या दृष्टीने काम करतील. पण ह्या वेळेला देखील ती जी टोळी आहे परत सक्रिय शेवटच्या 4 दिवसात झाली आणि महायुतीचे सर्व कॅन्डिडेट कसे पडतील यासाठी त्यांनी काम सुरू केलेलं आहे. चॅट आहेत त्यावरती थेट 2 व्यक्तींची नावं दिसत आहेत. तर तुम्ही या संदर्भात काही पुढे सांगितले, मुख्यमंत्री असतील नाहीतर तुमचे नेते एकनाथ शिंदे असतील त्यांना? बघा, हे सर्व नेते जे काही महापालिकेची निवडणूक आहे त्यानंतर जे काही रिझल्ट लागला हे सर्व नेते आपापल्या कामात आहेत. हे सर्व झाल्यानंतर ठीक आहे, आता लगेच सांगण्याची गरज मला असं वाटत नाही. पण येणाऱ्या काळात ह्या सर्व गोष्टी आम्ही सांगणार आहोत दोन्ही पक्षांच्या नेत्यांना, कारण की येणारी ही लोकसभेची निवडणूक असणार आहे. काही वर्षांनी लोकसभेची ज्यावेळेला निवडणूक लागेल, परत असा धोका आपल्या महायुतीला न होण्यासाठी आज कुठेतरी महायुती म्हणून एकत्रित काम करणं गरजेचं आहे. आज भाजपचे पदाधिकारी खूप चांगल्या प्रकारे या विधानसभेमध्ये काम करत आहेत, पण काही ठराविक पदाधिकाऱ्यांमुळे, ठराविक काही लोकांमुळे आज आपल्या सीट पडत आहेत. हे कुठेतरी समोर सांगणं हे गरजेचं आहे आणि आपल्यात राहून आपल्या सीट कशा पडतील अशा प्रकारे आज ह्यांचं काम चालू आहे. आज कुठेतरी ही भारतीय जनता पक्षाचे जे काही मूळ जे पदाधिकारी इकडचे आहेत त्यांना देखील या गोष्टी पटत नाहीत. आज कुठेतरी त्यांनी महायुतीचं काम केलं तर त्यांना साईडलाईन केलं जातं इकडे, किंवा त्यांच्यावरती आगपिछाड केलं जातं, त्यांना बडबडलं जातं. अशा प्रकारे जुने इकडचे जे काही कार्यकर्ते आहेत, मला असं वाटतं इकडे आज शीतल गंभीर निवडून आलेत, त्यांना देखील त्रास देण्याचं ह्याच पदाधिकारी किंवा ह्या जी काही टोळी आहे ह्यांनी काम केलेलं होतं. आज इथे विलास आंबेकर होते, त्यांनी देखील इकडची एक विधानसभा निवडणूक लढवलेली होती 2014 साली माझ्या मते. आज सचिन शिंदेसारखे एक निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते आहेत. आज मयूर खेडेकर असून दे, बाबू धावले जो इकडे नगरसेवक निवडून आलेले आहेत, हे अनेक भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत जुने कार्यकर्ते आहेत. आज ह्या सर्वांना बाजूला केलं जातं फक्त एवढ्या कारणासाठी की कुठेतरी आज महायुतीचं हे लोक काम करत आहेत आणि विरोधी पक्षाला मदत करत नाहीत. ही जी टोळी आहे यांच्यावरती कारवाई होणं किंवा यांच्याबद्दल आता कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे की दरवेळेला आज विरोधी पक्षाला कशा प्रकारे मदत होईल यासाठी हे कार्य करत असतात. आता तेच जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे ते आता जाणार आहेत, जे चॅट व्हायरल झाले आहेत त्या संदर्भात कंप्लेंट करण्यासाठी. नाही, मी या गोष्टीचं खरंच स्वागत करतो. ते जे कार्यकर्ते आहेत आपल्याला देखील आता कळलं असतील की हे कार्यकर्ते कोण आहेत. त्या कार्यकर्त्यांची नावं त्याच्यात आहेत. काही ठराविक जी काही 2-3 नावं आहेत ह्यांचं मला असं वाटतं की जो CDR असेल हा सायबर क्राईमनी खरंच ती चॅट खरी आहे की खोटी आहे, त्यासोबतच ह्यांनी जे काही 15 दिवसात कुठल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांशी बोलले आहेत ह्या देखील बाहेर येणं गरजेचं आहे. आणि खास इझी असतं त्यात. बघा, आपण शेवटचं एक वाक्य आहे की मेसेज पे नहीं बात करते, व्हॉट्सअप कॉल पे बात करते. तर व्हॉट्सअप कॉल त्यानंतर कोणाकोणाला झालेले होते, त्याच्यावरती काय बोलणी झालेली, व्हॉट्सअप कॉलचा रेकॉर्ड निघतो का, ह्या सगळ्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळासाठी ही गोष्ट बाहेर येणं गरजेचं आहे, कारण की आज भारतीय जनता पक्ष खूप चांगल्या प्रकारे किंवा शिवसेना या परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारे आम्ही दोन्ही पक्ष काम करत आहोत. पण ही जी काही टोळकी आहे ही काम कसं होऊ नये आणि समोरच्या उमेदवाराला किंवा समोरच्या पक्षाला कसा फायदा होईल यासाठी वारंवार काम करत आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील किंवा महेश सावंत जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत इकडून, ते सांगतायत की आपल्याला जी मतं मिळाली ती फक्त भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांमुळे आणि त्यांच्याच मतदारांमुळे आपल्याला मिळाली आहे. आता यांच्यासाठी बोलण्यासाठी बाहेर कोण आला? महेश सावंत. याच्यावरती आपल्याला कळायला पाहिजे ना
की हे कोणासाठी मदत करत होते, कोणासोबत यांचा संबंध. म्हणजे मिली बघत होती महेश सावंत आणि या पदाधिकाऱ्यांची. ही जी टोळी होती ह्यांची आणि महेश सावंतची मिलावट होती ह्याच्यावरनं कळून येतं की ह्यांचा संपर्क महेश सावंतशी होता, किंवा जे काही ज्या गोष्टी घडत होत्या ह्याच्या मागे बघा लगेच त्यांची बाजू घ्यायला सकाळी सकाळी उठून न उठणारा सकाळी माणूस आज त्यांची बाजू घ्यायला येतो, ह्याच्यावरनं कळून येतं ना. आणि मला वाटतं हे खूप चांगली गोष्ट झाली. आज अमित साटम साहेब असून देत, आशिष शेलार साहेब असून देत, जे मुंबईचं सर्व बघ, त्यांना देखील ह्या गोष्टी कळणं गरजेचं आहे की अशा प्रकारे आज एका विरोधी पक्षाच्या आमदारासोबत हे काम करतायत आणि आपल्या हक्काच्या ज्या सीट्स आहेत शिवसेनेच्या फक्त नव्हे तर मी परत एकदा सांगतो हे भाजपच्या सीट देखील पाडायला पुढे मागे बघत नाहीयेत. शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमच्या म्हणजे जे काल तुम्ही सांगितलं होतं की या टोळीमुळेच तुमचा पराभव झाला, यावरती तुम्ही ठाम आहात? या टोळीमुळे आज कुठेतरी मतदारांमध्ये किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. 191 मध्ये देखील 100 बघा ठराविक मतांनी आपण पराजय झालेला, मोठा मताधिक्य असतं तर त्यावेळेला आपण गोष्टी सोडून देतो, पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील फरक पडतो. आणि हे कसं असतं बघा, ते जर कुठल्या पक्षाचा लेबल घेऊन जर नसते तर त्यांना कोणी कुत्रा देखील इथे विचारणार नाही. आज ते सांगतात आम्ही ह्या पक्षाचे पदाधिकारी आहोत, त्याच्यामुळे आज कुठेतरी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. आणि तरी देखील मी परत एकदा आज सांगतो की तरी देखील भारतीय जनता पक्षाचे ह्या लोकांचा प्रेशर असून देखील आज निष्ठावंत सर्व कार्यकर्ते आज माझ्यासोबत शेवटपर्यंत होते. आणि आज खरंच त्यांचं कौतुक करायला लागेल. त्यांना बडबडलं गेलं होतं, त्यांना नका काम करू सांगितलं गेलं होतं, तरी देखील आज एकनिष्ठपणे आज हे माझ्यासोबत सर्व पदाधिकारी भाजपचे होते. होते आपल्याबरोबर समाधान सरवणकर, ज्यांनी सांगितलं आहे की शिवसेनेचे या विभागाचे जे आमदार आहेत महेश सावंत आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मिली बघत होती, त्यामुळेच माझा पराभव झाला आहे. कॅमेरामन अजित कदमसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.